नमस्कार. सविताज किचन कट्ट्यामध्ये स्वागत आहे. आज मी खोबऱ्याची बर्फी करून दाखवणार आहे. चला तर मग बघूया. मी तो खोबरं खवलून घेतलेलं आहे. जेवढं खोबरं तेवढं आपण साखर घेतलेली आहे, त्याप्रमाणे आपण घेतलेले आहे. आता पातेल्यात थोडं तूप टाकायचं आहे. खवलेलं खोबरं टाकलेलं आहे. आता आपण ह्याच्यात साखर मिक्स करून घेऊया. आता आपण हे एकसारखं परतून घ्यायचं आहे. थोडा वेळ झाल्यावर आपलं साखर विरघळलेली आहे. आता आपण ह्याच्यात वेलची पूड घालूया थोडी. 20 मिनिटे तरी लागतात आपल्याला. आता आपण ताटाला थोडं तूप लावून घेऊया. आता आपलं खोबऱ्याची बर्फी होत आली आहे. घटसर होत आलेली आहे आता सारण. हे बघा कशी घट मिळून आलेली आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. डिशमध्ये काढून व्यवस्थित आपण असे थापून घ्यायचे. आता आपण चाकूने ह्याला आपल्याला हव्या तशा आकारात बर्फी करून घेऊया. खूप सोपी आणि लवकर होणारी रेसिपी आहे. 10 मिनटं झाल्यानंतर आपण थंड झाल्यावर बघितले तर बर्फी आपली निघालेली आहे. व्यवस्थित अशी छान निघालेली आहे. एकदम खुसखुशीत बर्फी झालेली आहे. हे बघा साईज पण बघा आपली. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका.